तर नमस्कार, मी विक्रांत. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग बनवतो याच्यासाठी की आज काहीच काम नाहीये आणि दिवसभर पूर्ण मोकळा आहे. म्हणजे थोडक्यात या ब्लॉगला आज टायटल देऊ शकतो एक उन्हाळ दिवस. म्हणजे असंच बोंबलत कुठेही भटकत फिरणार आहे आज दिवसभर पुण्यात बाई. तर चला तर बघूया काय काय होतंय आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी जाऊया आपण नाश्ता करायला, कारण खूप भूक लागलेली आहे. तर चला तर मग एक नरेगावातलं एक बेस्ट प्लेस बघू नाश्त्याला. आणि गाडी मी आत्ता नाही नेणार आहे, कारण की माझी टू व्हीलर कम से कम 15 दिवस एकाच जागेवरती उभी आहे. सगळ्यात आधी तिला चालू करतो. किती वेळ लागतो चालू व्हायला बाई काय माहिती. तर ही माझी बाईक 15 दिवसापासून एकाच जागेवरती उभी आहे. आता हिला काय कष्ट लागतं चालू करायला बघायला लागेल पहिलं. तर फायनली 10-15 किका मारल्यानंतर गाडी झालेली आहे चालू. कष्टांची करा पाष्टा कसे आहे पायरी. तर घेतलाय हेल्दी नाश्ता या ठिकाणी उडीद वडा. मला माहिती आहे हेल्दी नाही, तरी पण हेल्दीच म्हणायचं. आलो या ATM मध्ये पैसे काढायला आणि त्याच्यानंतर गाडीचं पण पोट रिकामं आहे टू व्हीलरचं आपल्या. तिला पण खाऊ घालायचंय, पाकिटाला पण खाऊ घालायचंय. बाई हा आवाज पाहिजे आयुष्यात. हा आवाज आल्यानंतर जे सुख भेटतं ना त्याला विषयच नाही. बस आजच्या दिवसापुरते बाद झाले एवढे खर्च पाण्याला. आजचा दिवस आता जाईल. तो चलो. पाहिजे व्हायचं तेच झालं. गाडीतलं संपलंय पेट्रोल आणि पेट्रोल पंप आहे लांब. आता गाडी ढकलत न्यावी लागणार आहे मला. चालवली आहे गाडी ढकलत आता आणि गाडी ढकलायला लागणार आहे पहिलं पेट्रोल. बघू. आता जो समोर जो आलाय तो आहे हॅशटॅग नवले ब्रिज मौत का कुवा. या ठिकाणी भाई प्रत्येक जण घाबरूनच जात असतो. हे कहाणी आहे नवले ब्रिजची आपल्या. तर चला तर आपण आता लेफ्ट घेऊयात, नवले ब्रिज खालूनच जाऊयात. वरतून नको जायला, कारण वरती मला माहिती आहे नेहमीप्रमाणे ट्रॅफिक लागल. आणि आता आपण जाऊया बोंबलत फिरायला अभिरुची मॉलला. बघूयात काय काय अभिरुची मॉलला. जर मूवी टायमिंग मध्ये असेल तर मूवी देखील बघूयात आज आपण. तर फायनली पोहोचलो अभिरुची मॉलला. एकट्याला फिरायची सवय नाही भाई, बोर होते. पण पिक्चर बघू शकतो. आता आपण आलो 3rd फ्लोअरला मूवीच्या ठिकाणी. नाश्ता बिष्टा मजबूत केलेला आहे. इथं काही खायची गरज नाही पडणार आपल्याला. तर बाई नशिबाने लावलं बांबू आपल्याला. कारण की काय झालंय, पिक्चरला नाही आहे पब्लिक आत्ता काहीच. ते बोलले जर पब्लिक आलं तर पिक्चर चालू करू. बघू 15 मिनटं वाट बघूयात. आता काहीच टाईमपास नाही म्हणून आलो डीमार्ट फिरायला. आता डीमार्टमध्ये काहीतरी खरेदी करतो थोडी बहुत. चला तर मग बघूया डीमार्ट. रेनकोट घ्यायचा होता भाई, पण एक पण मापाचा नाही आहे. या साईडला पण आणि महागातल्या साईडला पण, दोन्ही साईडला मापातला नाही आहे. काय करायचं आता. अख्खं डीमार्ट फिरलं पण भाई रेनकोट पण नाही भेटला आणि आवडला पण नाही. आता वाजत आले 11. आता शोचं काय होतंय बघू. लेट्स गो. तर फायनली मिळालं तिकीट फायनल डेस्टिनेशनचं. चला तर बघूया आता फायनल डेस्टिनेशन. फायनली झालंय मूवी चालू, द फायनल डेस्टिनेशन. तर फायनली झालं इंटरव्हल आणि इंटरव्हल संपून चाललं आता परत पिक्चरकडं. बाई खायचं होतं काय, पण सोबत कोण नाही त्याच्यामुळं खायचं राहून गेलं. तर डेस्टिनेशनचं झालं फायनल
म्हणजे काही ढेकळं मला काही पिक्चर कळालं नाही, पण 2 तास तर घालवल्यात घेण्यान देण्याचे भाई. आता चाललोय पार्किंगकडं आणि गाडी काढून निघणारे घरी. घरच्यांनी 2-3 साहित्य घ्यायला लावलं होतं डीमार्टमधून. बघू आता, ते जर घेतलं तर घेतलं, नाही तर जाणार आहे घरी भाई. काही पिक्चरला लॉजिक काहीच नाही. फायनल डेस्टिनेशनला नुसती मारामारी चालली आहे. चालतंय, ठीक आहे, बघू आता पुढं काय होतंय. तर फायनली बाहेर निघत चाललोय सिंहगड रोडच्या ट्रॅफिकमधून आणि असंच फिरतोय. घेणं नाही देणं नाही, लॉजिक नाही त्या फिरण्याला काहीच. उगाचच बाईकवरती आपलं ट्रॅव्हल करत बसलोय. आता समोर आलाय दांडेकर पूल. आता दांडेकर पुलावरती गेल्यावरती ठरवतो यू टर्न मारायचा आहे का सरळ वरती जायचं आहे. मी दत्तावाडीमधून यू टर्न मारायचा निर्णय घेतलाय, कारण की का माहिती आहे का, झालंय वातावरण पावसाचं आणि जर पाऊस आला तर माझ्याकडे काय सेफ्टी पण नाही आहे आणि गाडीचा ब्रेक काही लागत नाही आहे सध्या. त्याच्यामुळं मी निर्णय घेतला आहे रिटर्न जायचा. रिटर्न जाऊन आता जेवण करणार आहे कुठंतरी मस्तसं असं एखादं ठिकाण बघून. म्हणजे किरकोळमध्ये, जास्त बजेट नाही आहे आपलं, त्या बजेटनुसारच जेवणार आहे आता. बाई 2 व्हीलरचा मॅटर झाला आता. गाडी अडवली असती माझी पण वाचलो. गाडी अडवली असती तर पोलीस काकांनी माझ्या चॅनलला केलं असतं सबस्क्राईब. सो वाचलो मी दंडातून पण आणि चॅनल सबस्क्राईब करण्यातून पण. जेवण घेतलंय पार्सल आणि चाललो जेवायला. शेर कभी घास नाही खाता. तर मस्त झोप काढली दणकून, जेवलो आणि झोपलो. आता निघालोय पुढच्या प्रवासाला. तर चला तर मग बघूया अजून. तर या ठिकाणी बाईकचा टायर मागवलाय मागाशी. हे बघू शकतो तुम्ही, पाठीमागचा टायर फार खराब झाला. टायर मागवला तर टायर रिप्लेस करून जायचंय घरी. टायर बदलायचं काम जोरदार चालू आहे. नवीन टायर टाकलो, एकदम कडक लुक आलाय गाडीला आता. पण टायर पावसाळ्यात बदलणं खूप गरजेचं आहे, कारण की उद्या जर नॉर्मली गाडी स्लिप झाली तर 1000-2000साठी जर आपण विचार केला तर आपल्याला किती हजारांचा बांबू लागू शकतो, हा देखील विचार करणं गरजेचं आहे. टायर बसवताना याने लावला होता चंदन आपल्याला, कारण की टायर एकदम परफेक्ट नव्हता बसवला. पण मला थोडंफार नॉलेज असल्यामुळं समजलं मला ते. इथून जो पुढे आहे ना डाव्या साईडला दाखवतो, 1 मिनिट. हा बघा वरती, तो आहे सनसेट पॉईंट. या ठिकाणची भजी आहे ना 1 नंबर लागतात आणि तो माझा फेवरेट पॉईंट आहे. जर कधी आला संध्याकाळच्या टायमिंगला, उन्हाच्या टायमिंगला, तर एकदा तुम्ही तो नक्की ट्राय करून बघा. तिथली भजी भारी लागतात. थोडीशी महाग आहेत पण ठीक आहे, त्याच्या हिशोबाने टेस्ट पण तशीच आहे. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही सनसेट पॉईंट. आता निघालोय घरी बाई. आज ट्रॅफिक नसावं रोडला म्हणजे झालं. तर या ठिकाणी आलोय, माझं फेवरेट प्लेस आहे कैलास बेळ. या ठिकाणी मी नेहमी थांबून चहा पिल्याशिवाय पुढे सरकतच नाही. तिकीट टू फिनाले, चहाचं तिकीट. फायनली चहा बनतं आता त्याचा. अरे बनव ना. घेतला चहा आणि निघालून पोचलो नेकलेस पॉईंटला. नेकलेस पॉईंटच्या विहंगम दृश्यांचा घेतला आनंद आणि निघालोय घरी. आता व्लॉग माझा इथेच समाप्त करतो. तर आजचा होता पूर्ण असा दिवस. सो मित्रांनो, व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि घरी जाता जाता घरच्यांना घेतली गरमागरम मंचुरियनची भजी. भोरमधली सगळ्यात फेमस नगरपालिकेजवळ असणारी मंचुरियन भजी, एकदम बेस्ट क्वालिटी. एकदा ट्राय करा.